धार्मिक स्थळाच्या नावानं इमारत उभारणीच्या बॅनरवर QR कोड लावून देणगी गोळा करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। ही कारवाई महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली आहे। या प्रकरणी नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणात मोहम्मद अजाज अन्सारी, मोहम्मद मुस्तकीन अन्सारी असे आरोपीचं नाव असून तो हतमाम दारुल उलूम गौसिया इंजेजामिया या धार्मिक संस्थेचा नोंदणीकृत सदस्य आहे। या संस्थेच्या वतीनं इमारत बांधकामासाठी मदतीचं आवाहन करणारे बॅनर लावले जात होते। या बॅनरवर QR कोड लावण्यात आला होता, ज्याच्या माध्यमातून नागरिकांकडून ऑनलाईन स्वरूपात देणग्या गोळा केल्या जात होत्या। ATSच्या कर्मचाऱ्यांना या QR कोडवर शंका आल्याने त्यांनी त्यावरून 50 रुपये ट्रान्सफर करून तपास सुरू केला। संबंधित रक्कम स्टार कम्प्युटर सोल्युशन या संस्थेच्या खात्यात जमा झाल्याचं स्पष्ट झालंय। तपासात धक्कादायक बाबही समोर आली आहे की गेल्या 2 वर्षात या खात्यात तब्बल 68 लाख रुपये जमा झाले होते। हा पैसा नेमका कोणाकडून आलाय, कशा उद्देशाने जमा झालाय आणि कुठे वापरला गेला याचा सखोल तपास आता कपिलनगर पोलीस निरीक्षक सतीश आळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आरोपी मोहम्मद एजाज अन्सारी व्यतिरिक्त आणखी कोणी सहभागी आहे का, त्याच्या संपर्कातील इतर व्यक्ती कोण आहे याचा शोध घेतला जात आहे। त्याच्या बँक खात्याची सविस्तर माहिती घेतली जात असून हा पैसा कुणाला ट्रान्सफर करण्यात आला, कोणत्या प्रकारच्या व्यवहारासाठी वापरण्यात आला हे लवकरच स्पष्ट होईल। सध्या या संस्थेशी संबंधित इतर लोकांना चौकशीसाठी बोलवण्यात आले असून पोलीस तपास अधिक गतीनं सुरू आहे। जेरे अहद नाम दारुल उलूम गौसिया इंतेजामिया संस्था ही कामगार नगरमध्ये एक संस्था आहे। त्याचे जे 3 रजिस्टर्ड मेंबर आहेत। या व्यतिरिक्त त्यामध्ये त्याच ठिकाणचा मोहम्मद एजाज अन्सारी या व्यक्तीने त्या संस्थेमध्ये जे पैसे येणारे आहेत हे त्यांनी इतरत्र न जाऊ देता स्वतःचा QR स्कॅन दिला आणि लोकांना अपील केलं की या मदरसासाठी जे काही मदत लागेल ती मदत तुम्ही या QR स्कॅनमध्ये पाठवू शकता। आणि सदरचे QR स्कॅन हे त्या संस्थेचे नसून त्याचे पर्सनल आहे आणि यामध्ये जवळपास मागच्या 2 वर्षापासून त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याने जवळपास 68,59,000 या एवढी अमाऊंट त्या खात्यामध्ये त्या QR खात्यामध्ये आलेली आहे। आणि आता यामध्ये पोलिसांचा तपास त्यावरून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतल्यामुळे त्यामध्ये त्याच्यावर दिनांक 14ला नवीन कायदा BNS कलम 314, 316 आणि 318 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास प्राथमिकदृष्ट्या सुरू आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने सदरच्या खात्यामध्ये बाहेरून इतरतून कुठून फंडिंग झालेलं आहे का किंवा आलेली अमाऊंट हे वेगळ्या कामासाठी किंवा इतर इलिगल कामासाठी काय वापरण्यात आलेलं आहे त्याचा तपास सुरू आहे। तसेच सदरचा जो आरोपी आहे याची अजून इलिगल ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा देशविघातक कृत्यामध्ये काही रोल आहे का हे पुढील तपासामध्ये आपल्या निष्पन्न होणार आहे। एकंदरीत दिनांक 14 तारखेला जो गुन्हा दाखल झाला आहे त्याचा तपास सुरू आहे आणि जे रजिस्टर्ड मेंबर आहेत त्या रजिस्टर्ड मेंबरकडून पण आपण सर्व तपास करण्यात येणार आहे। तसेच जे बँकेचे स्टेटमेंट आहे त्या बँकेच्या स्टेटमेंटवरून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकतो। एकंदरीत आतापर्यंत जेवढा तपास झालेला आहे त्याबाबत आपल्याला माहिती दिलेली आहे। म्हणजे ATS न सांगितलं टेरर अँगल किंवा टेरर फंडिंग असा काही प्रकार यातून प्राथमिक दृष्ट्या दिसतोय का? सुरुवातीला तर अजून काही दिसत नाही। एक बँकेच्या स्टेटमेंटवरून आणि इतर तपासावरून आपल्याला काही अधिक माहिती मिळाली तर मी आपल्याला पुरवेन। सर, हा QR कोड नेमका कुठे लावला होता आणि कशा पद्धतीने? त्यांनी कामगार नगरमध्ये जिथे मदरसाचं काम चालू आहे तिथे त्यांनी ओपन स्पेसमध्ये लावलेला होता की जर आपल्याला काही यामध्ये देणगी द्यायची असेल तर या QR कोडमध्ये आपण आर्थिकदृष्ट्या मदत करू शकता आणि त्यामध्ये काही लोकांनी मदत केलेली आहे हे आपल्याला दिसत आहे। अधिक माहिती जर बँकेचे स्टेटमेंट आले आणि कोणी यामध्ये फंडिंग केलेलं आहे
आणि कशासाठी केलेलं आहे याबाबत अधिक माहिती झाल्यावर मी आपल्याला ती माहिती पुरवेन. क्यू आर कोड जिथे ठेवला तर तिथे काही इमारतीचे शॉर्ट ती इमारत बनवायचा म्हणून तुम्ही क्वांटिटी करा असं काही पोस्टर वगैरे लावून काय नेमकं होतं? हा पोस्टर तिथं लावलं होतं की यामध्ये एक महिलांची मदरसा सुरू होणार आहे आणि यासाठी आपण फंडिंग करू शकता, गिट्टी बद्री जे काही बांधकामासाठी लागते असं त्यांचं म्हणणं होतं. पण अधिक यामध्ये काही असेल तर मी आपल्याला कळवेन. सर हा निघाला पैसा मदरसाला जात होता की तो व्यक्तिगत अकाउंटला जात होता किंवा कोणत्या नावाने जात होता? ते फक्त त्या पर्सनल अकाउंटवर जात होता पैसा आणि जो कोणी आहे पर्सनली ते आपापल्या परीनं लोक त्यामध्ये फंडिंग करत होते आणि या बँक स्टेटमेंट आल्यानंतर मी डिटेल आपल्याला देता येईल. मदतीसाठी हा पैसे घेऊन तर त्यांच्या संस्थेमध्ये ट्रस्टमध्ये बॉडीमध्ये हा एकटाच होता का इतर कोणी लोक होते का? म्हणजे सध्या आरोपी एक आरोपी बॉडी आरोपी 100% वाढू शकतात यामध्ये, कारण जे रजिस्टर्ड फिर्यादनुसार जे रजिस्टर्ड 3 मेंबर आहेत या व्यतिरिक्त सदरचा जो आरोपी आहे एजाज अन्सारी हे 4 आहेत आणि त्यांची आता स्टेटमेंट झाल्यानंतर किंवा त्यांचं म्हणणं काय आहे हे आज आम्ही तपासामध्ये ते पुढं निष्पन्न करू. जर यांचं काही यामध्ये रोल असेल आणि अजून यामध्ये आरोपी जर होत असतील तर आम्ही त्यांना आरोपी करू. सर हा एजाज अन्सारी याचा जुना काही क्राईम रेकॉर्ड आहे का? नाही, असं तर अजून काही दिसून आलेलं नाही आहे. काय असेल तर मी आपल्याला कळवेन. सर प्राथमिकदृष्ट्या जो अमाऊंट त्याच्याकडे 68 लाख जमा झाला त्यापैकी त्याने काही खर्च केल्याची माहिती पुढे आली. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है, कई बार ये सारा मिस आउट हो जाता है। हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।